न्यूज, सच जरूरी है। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीच्या संदर्भात आज मोर्चा देखील निघाला होता आणि या संदर्भात ज्या काही आमच्या कर्मचारी संघटना आहेत यांनी 14 तारखेपासून आम्ही बंद करणार आहोत अशा प्रकारची एक नोटीस देखील दिली होती। त्या संदर्भात आज सभागृहामध्ये देखील आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे की जी समिती आपण तयार केली होती त्या समितीचा अहवाल नुकताच आलेला आहे आणि आता त्या अहवालावर राज्य सरकारची भूमिका आणि कर्मचारी युनियनची भूमिका या संदर्भातल्या चर्चेचे काही त्या ठिकाणी फेऱ्या कराव्या लागतील आणि त्यानंतर त्याच्यावर अंतिम निर्णय घेता येईल। त्याचवेळी केंद्र सरकारमध्ये देखील या संदर्भात केंद्राने एक समिती तयार केली आहे आणि तिचाही निर्णय लवकरच अपेक्षित आहे। त्यामुळे आपण केंद्र सरकारच्या अनुरूप नेहमी आपल्या योजना त्या ठिकाणी करत असतो किंवा आपली वेतनं भत्ते हे त्या अनुरूपच करत असतो। त्यामुळे आम्ही कर्मचारी संघटनांना या ठिकाणी आव्हान देखील केलेलं आहे की अशा प्रकारे त्यांनी संप वगैरे करू नये, तर जो काही अहवाल आला आहे त्या अहवालाच्या आधारावर चर्चा करून त्याचे पुढचे निर्णय कसे होतील हा प्रयत्न त्यांनी करावा। दुसरं त्यांना आम्ही हे देखील सांगितलं आहे की जे नवीन पेन्शनमधले लोक आहेत त्यांचं रिटायरमेंट 2032 साली सुरू होणार आहे। त्यामुळे आजच लगेच काही तो प्रश्न ऐरणीवर आलेला नाही, तथापि त्याच्यावर लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका देखील आहे, मानसिकता देखील आहे आणि म्हणून मी कर्मचारी युनियन्सला आव्हान करतो की त्यांनी अशा प्रकारचा संपाच्या संदर्भातला निर्णय करू नये आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील युनियन्सला चर्चेला बोलवलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, कारण अशा प्रकारचा जेव्हा एखादा संप होतो सरकारपेक्षा जनतेला त्याचा अधिक त्रास होतो। तेव्हा मला अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये काही ना काही तोडगा याच्यामध्ये निघेल। कि आज हमारे एमएलए रईस शेख ने जो आज हम लोगों ने जो उठाई थी वो लक्ष्यवेदी, उस लक्ष्यवेदी में आज इन्होंने माना कि हाँ, कृषि के बाद अगर सबसे बड़ा कोई व्यापार देने वाला, कोई एम्प्लॉयमेंट देने वाला भी है तो वो पावरलूम है। 12.5 लाख पावरलूम है और पावरलूम आगे बढ़ाने की नीति बनेगी। सबसे बड़ी बात है कि 27 लाख साड़ियाँ जो सरकार लेती है वो साड़ियाँ पूरी की पूरी अब जो है पावरलूम पर ही बनेंगी। मालेगांव का मैटर है, वहाँ जो है सब जो बिजली बिल जो है बहुत ज़्यादा आती है, एवरेज बिल देते हैं और बाद में उसको जो है जो 1000 यूनिट लिख के देते हैं, बाद में जब सही करते हैं मीटर देख करके तो 1000 यूनिट पर ये लोग जो है सब्सिडी ले लेते हैं। बहुत सारी चीज़ें मैं रईस से बोलूँगा कि एक एक चीज़ जो है आप बताएं। और पावरलूम इंडस्ट्री के लिए मैं समझता हूँ सबसे अच्छी आज बात हुई है, जिससे पावरलूम इंडस्ट्री में एक बहुत ही खुशी का माहौल बनेगा। जवळपास 450 झोपडपट्ट्यामध्ये 8 लाख लोक राहतात आणि त्यांचा पट्टेवाटपाचा प्रश्न होता। नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, NMRDA, नजूल, नंतर आपलं झुडपी जंगल, खाजगी असा सगळा तो एकत्रित विषय होता। पहिलं आश्वासन त्यांनी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सामंतसाहेब अशी बैठक घेऊ अधिवेशन काळात असा दिला आहे। मूळ मुद्दा असा होता की अतिक्रमणदारी हा शब्द असल्यामुळे त्या नागरिकांना त्यांच्या पट्ट्यांवर कुठलंही कर्ज मिळत नव्हतं, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय होत नव्हती, त्यामुळे ते अतिक्रमणदारी हा शब्द काढू असं त्यांनी आश्वासन सभागृहात दिलं आहे। दुसरं झुडपी जंगल हा जो विषय आहे, शहरात झुडपी जंगलाचं आरक्षण आहे तो केंद्र सरकारकडे आहे। तो प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्या झोपडपट्टी धारकांना शासनाची दुसरी जमीन देऊ शकतो का याचा विचार करू असं म्हटलं आहे। आणि NMRDA, NMC, NIT, नजूल, खाजगी, आता खाजगी करता शासनाचं मी अभिनंदन करतो आहे की नागपूर शहरात तांडापेठ बांगलादेशमध्ये 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी ते घेणार होते, आता सर्व खाजगी झोपडपट्ट्यांवर पण ते 1000 रुपयेच घेणार आहे असं त्यांनी आज आश्वासन सरकारकडनं दिलं आहे। आणि या सगळ्यांकरता एकच पॉलिसी करू आणि नागपुरातल्या 450 झोपडपट्ट्यांमध्ये 8 ते 10 लाख लोकांना आम्ही या अधिवेशनाच्या आधीच त्यांच्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन सरकारने दिलं आहे। मी नागपूर शहरातर्फे
सरकारचं आणि विशेषतः ज्या झोपडपट्टीधारकांनी आतापर्यंत आंदोलनं केले त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे, त्यामुळे त्यांचे धन्यवाद देतो. आणि 8 लाख लोकांना हे अधिवेशन नागपुरात होतं आहे आणि नागपूरच्या 8 लाख लोकांना याच्यामुळे फायदा होणार आहे. त्यामुळे लोकांचं आणि सरकारचं अभिनंदन करतो. धन्यवाद.